सर्वांना जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र बोला। शिवसेना वायकळा विधानसभेच्या वतीने तिथे अरे अंदर आओ भाई। हॅलो 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 हेलो अंदर आओ, अंदर अफरोज भाई। हॅलो 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 हॅलो। आणि वायकळा विधानसभेतील या सर्व पदाधिकारी महिलांना आणि कार्यकर्त्या महिलांना विनंती आहे की आपण प्रथम रांग ही आरक्षित ठेवलेली आहे। हेलो आपल्या वायकळा विधानसभेच्या वतीने आपण काही विशेष महिलांना या ठिकाणी निमंत्रित म्हणून या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे। त्यांच्यासाठी ही प्रथम रांग ही या ठिकाणी आयोजिका सन्माननीय आमदार यामिनी यशवंत यादव यांच्या वतीने सर्व महिलांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। त्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। हिंदू परंपरा हिंदू सण आहे आपली शान, नटून या द्या स्वामींचं वाण, ज्या भावनेतून शिवसेना वायकळा शिल्पाताई देशमुख शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट मराठी मराठे माळेबिंदू श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करतील। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट मराठी मराठे माळेबिंदू बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। विनंताई पवारांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करायचे। माजी नगरसेविका हंसाताई मारू जागोरी आनंदी बेगे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करतील। सरपंच जी फ्लड लाइट है आगे, पकड़ रहे क्या पकड़ू? हो गया। सन्माननीय नीलमताई पवार, विभाग प्रमुख नीलमताई पवार, सर्वांना आपण या ठिकाणी हळदी कुंकवाचं लेणं सवासणीचं मान देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय। आणि खास काहींच्या कार्याच्या सुगंधाने सर्व दरवळून गेलेले म्हणून अत्तराचा सुगंध खास या ठिकाणी आपण सन्माननीय सूर्यकांताई लोखंडे या ठिकाणी आहेत, सन्माननीय हंसाताई मारू, सन्माननीय डुमरे वहिनी, संध्याकाळी डुमरे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या वतीने यांच्या नेतृत्वाखाली स्थापित झालेलं सरकार आहे। हे सरकार निश्चितपणे माता भगिनींचा विचार करून या महाराष्ट्रातील महिलांना जे जे काही चांगल्या पद्धतीने देता येईल ते देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल। आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच कायमस्वरूपी राहू दे। काही चुका होतील तर त्या पोटात घ्या, परंतु भविष्यात काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच कायमस्वरूपी आमच्या डोक्यावर राहू दे, एवढंच मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो। इथे आलेल्या सर्व तरी कृपया रागेमधूनच आपण जा, थोडा उशीर होईल, मी क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला थांबावं लागतंय, परंतु महिलांची ही गर्दी जास्त असल्यामुळे कदाचित आपल्या थोडं जरा जोरदार तालियां उनके लिए होनी चाहिए अमित जी के लिए। इंस्टा और सोशल मीडिया पे जिनकी होती है चर्चा वो आज यहाँ पर है, ना किसी की नजर आपको लगे, यही दुआ उस अल्लाह से करते हैं। और इसके बाद एक प्यारा सा नगमा आप सभी के लिए।